सध्या ना मी चिमणी उठली की लगेच तिला आंघोळ घालून घेते, म्हणजे कसं एकतर टेन्शन निघून जातं, नंतर दिवसभर ती खेळ नका. आंघोळ करून ना मॅडमचा मस्त असा मेकअप करून घेतला, टिक्का सुद्धा लावला देवाचा. तसा आज होता स्वामी प्रकट दिन, पण चिमणीचे पप्पा नसल्यामुळे तो काय मस्त असा सेलिब्रेट नाही करता आला आम्हाला. स्वामींच्या मठामध्ये जायला नाही भेटलं. असो, पण काय करणार, घरामध्येच ना छोटीशी अशी स्वामींची पूजा करून घेतली. आता चिमणी खेळत होती तोपर्यंत ना तिच्यासाठी ऍपल कट करायला घेतले. खेळण्याच्या नादामध्ये असली आणि काय खायला दिलं ना मग ती मस्त एन्जॉय करत खाते, नाहीतर मग पुन्हा मॅडमना नाटकी करायची असतात. तिला ऍपल कट करून दिले खायला, म्हटलं बाई खात बसतवर मी माझी राहिलेली काम आहेत ना ते उरकून घेते. दोघीच आहोत तरी पण मॅडमची कपडे असतात खूप जास्त, कारण आता दिवसभर त्यांना खेळून नुसती कपडे घाण करायचे असतात. ती खाते तोपर्यंत ना मी पटकन कपडे धुवून घेतले आणि नंतर दोघी निघालो बाहेर, कारण आता पप्पा नाहीयेत. काय आणायचं म्हटलं तर आम्हा दोघींनाच बाहेर जावं लागतं. मॅडमना ना पप्पांच्या सोबत गाडीवर फिरायची सवय आहे. आज मात्र ना तिला मस्त असं चालतच नेलेलं होतं. काय नाही, डेअरी मध्ये चालू होतं, पनीर खायची इच्छा होती, म्हटलं पनीर वगैरे न्यायला, पण इथं चिमणीचं आल्यानंतर ना हे दे ते दे चालू झालं होतं. काय नाही, मॅडम ना आता खाऊ समजतो ना त्यामुळेच तिचा हट्ट चालतो. सामान घेतलं आणि पुन्हा घरी यायला निघालो. चिमणी आपली मस्त चालत होत. घरी आले, तिला बाहेर खेळायला सोडलं, तोपर्यंत ना मी पनीर भात बनवून घेतला. काय मी आणि चिवताईने ना मस्त असा पनीर भात एन्जॉय केला आज. दोघींनी खाऊन घेतला आणि पुन्हा मस्त अशी झोप घेतली. पुन्हा 4 वाजता उठून घेतले फ्रुट्स खायला. काय नाही, आम्ही माया लेकी ना दोघी मस्त असं खाऊन पिऊन सध्या एन्जॉय करत आहोत. पुन्हा बाहेर गेलो, म्हटलं थोडेसे आंबे होते लागलेले ते काढावे खाण्यासाठी. छोटेसेच होते पण चालतंय, काय नाही होत. मस्त असं चटणी मीठ लावलं आणि आंबा एन्जॉय केला. ह्या उन्हाळ्यामधला पहिलाच आंबा खाल्लेला होता. आणि ही बघा माझी कॉपी कॅट कशी कॉपी करत आहे मम्मीची. आता 2 दिवस ना खूप जास्त टाइम होता ना काय करावं काय नाही, तर हे बनवलेलं आहे बघा मी. आता ह्याच्यामध्ये लाईट लावायची बाकी आहे, ते चिमणीच्या पप्पा आल्यानंतर लावतील. आणि ही फ्लॉवरची ना क्लिप सुद्धा बनवलेली होती. तसं माझा उन्हाळा ना एकदम मस्त चाललाय, कारण मला ज्या गोष्टी आवडतात ना त्याच्यासोबत मी टाइम घालवत आहे सध्या.